अपरिचितच आहे. संत चोखामेळा यांचा 4 चरणांचा अभंग महाराज. कोण आता माझा करील परिहार, कोण आता माझा करील परिहार, तुझवीन डोंगर उतरेल कोण. कोण आता माझा करील परिहार, कोण आता माझा करील परिहार, तुझवीन डोंगर उतरेल कोण. तू माझे माय, तू माझे माय, दाखवी गे पाय जडकरी. बहुत कणवळा तुझे गे पोटी, बहुत कणवळा तुझे गे पोटी, आता नको तुझी सेवा करू. तू माझे माय, तू माझे माय, दाखवी गे पाय जडकरी. चोखा म्हणे मज घ्यावे पदरांत, चोखा म्हणे मज घ्यावे पदरांत, ठेवा माझे चित्त तुमचे पायी. तू माझे माय, तू माझी माय, दाखवी गे पाय जडकरी. पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू जनार्दन आयुष्य देते. आणि महाराज आम्ही प्रत्येक कीर्तनाचे कडवं गात असतो आणि सांगत असतो का, तर सध्या कलियुगामध्ये नितांत नाथांच्या या उक्तीची समाजाला 100% गरज आहे महाराज. ज्यांनी जनार्दन आयुष्य देखे. सध्या देशाची समस्या किंवा परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. अगदी 2-4 दिवसापूर्वी एक ऑपरेशन करून आणि 44 आतंकवादी आणि त्यांचे 7 अड्डे आमच्या भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि सध्या सीमेवर लाखोनी पाकिस्तानचे सैनिक गस्त घालतायत. कोणत्याही क्षणी भारतावर आक्रमण होण्याची शक्यता आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर आमच्यामध्ये समाजामध्ये जातीमध्ये तो जातीभेद आहे बरं का. आणि म्हणून आमचे गाडगे बाबा अगदी चाहू फोडून सांगायचे, जनी जनार्दन जनी जनार्दन जनी जनार्दन, संत बोल देवाच्या, संत बोल देवाच्या, सध्या गाजत असलेले खटला कोपर्डी खटला म्हणून लक्षात का, हे सगळे खटले थांबवायचे असतील तर ज्यांचे जनार्दन पाहायला आपण शिकलो पाहिजे. हे कीर्तन करायचे महाराज. नुसतं पाठा करून अभ्यास करून गीता तोंडपाठ करून काही उपयोग नाहीये. आपण आपल्या आचरणात आणायचं आहे बरं का. आचरणात आणल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपण काय केलं पाहिजे. सध्या समाजात काय चाललंय, बलात्कार, अत्याचार, व्यभिचार. अरे 2 वर्षाच्या मुलीवर 33 वर्षाचा पुरुष बलात्कार करतो म्हणजे किती नीचपणा आहे. या सगळ्यातून आपल्याला पार जायचं असेल तर स्त्रीमध्ये आत्मा आहे, पुरुषामध्ये आत्मा आहे आणि किडी मुंगीत आत्मा आहे, गायी बैलात आत्मा आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, गोहत्या बंद करा. मोठा नारा आहे समाजामध्ये, गोहत्या बंद करा. आम्ही म्हणतो गोहत्या बंद करा. नुसती गोहत्या बंद करायची नाहीये तर कोंबड्या बकऱ्या कापायला सुद्धा बंद केल्या पाहिजे. जोपर्यंत हे सगळं घडत नाहीये, अरे माणसाने अगदी किडी मुंगीवर प्रेम करायला पाहिजे. गवताच्या काडीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत फक्त आपल्याला जीवावर प्रेम करायचं. मी सांगतो त्यांना काही देऊ नका, त्यांना काही देऊ नका, फक्त प्रेम करायला शिका. लक्षात का. आणि एवढं आपण आपल्या जीवनात केलं तर निश्चित कीर्तनाचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. सध्या नुसतं माला घालून फिरणं म्हणजे ही शोभेची वस्तू नाहीये. आपण आपल्या आचरणात आणा, आचरणात उतरवलं पाहिजे बरं का. आचार्य परमो धर्म, अरे धर्म 1000 एकही जाती आणि ब्रह्म बीज की सकळी खेती. प्रत्येकाला हे कळलं पाहिजे की आपण जी शेती करतो ती शेती कोणती आहे, जयाची आहे. मला काय सांगायचंय आता तर मला सांगता येत नाही महाराज. रुपाली म्हणजे जेवढी आता जी नवीन बियाणे येत आहे ती स्त्रीच्याच नावाने आहे, पुरुषाच्या नावाने एक सुद्धा नाही.
आणि पुढे येणार सुद्धा नाही, तर पुरुषाचं नावच बाद करायचे सरकारला. जे बियाणं आलंय आता सध्या मी ते बियाणं लावतो, ते सगळी रुपाली, जानकी, कोमल म्हणजे फक्त स्त्रियांच्याच नावाने ती सगळी आता पुढे येणार आहे. लक्षात का? फक्त आपला विषय काय आहे की आपल्या जीवनामध्ये आपलं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर सकल इच्छेची ब्रह्म बीज की या विश्वामध्ये महाराज एकच बीज आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. आणि ते ब्रह्म बीज उघड नाही, जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे आहे आमच्या मुक्ताई सांगतात, पण ब्रह्म हे जगात उघड नाहीये. ते इतकं गुप्त आहे की सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाया देती संता वाचोनिया. नामदेव सांगतात, नाथ सांगतात, नाम नाही हाता साधने साधिता कोटी गुणे. किती साधन करा, पुढे सांगत साधनांची नावं सांगत नाही. तर साधनांची नावं सांगितली तर तुम्हाला कदाचित वाटेल की महाराज काहीतरी वेगळे बोलतात. फक्त एवढं सांगू इच्छितो की साधने झाली ती काळाची मुखी गर्भवास्य किरण सुखती. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये फक्त एवढं शिकायचंय आणि तेवढं शिकण्यासाठी जर आपण दीपरत्नाकर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की नाही होऊन राशी. महाराज आपल्या जीवनात एवढंच मंत्र पाठ करा, नाही होऊन राशी. मी कोंढरीचा आहे, मी या गावचा पाटील आहे, मी सरपंच आहे, मी कोणते धनाढ्य आहे किंवा मी गरीब आहे, मी मजूर आहे, मी अडाणी आहे, मी एक सामान्य आहे, हा सुद्धा विचार त्याच्या ठिकाणी नको. प्रत्येक माणसाला तिथपर्यंत पोहोचायचंय, स्त्री असो अथवा पुरुष, नाही होणी राहशी. इथपर्यंत आपण गेलो ना महाराज, तुम्हाला भगवंत घरी येऊन मुक्ती देईल. आणि म्हणून आपल्याला धर्म हजार एकही जाती. आम्ही म्हणतो हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ईसाई धर्म, ख्रिस्त धर्म, पारसी धर्म, धर्म हजार. धर्म नाही, हे धर्म नाहीत, ही जाती आहे बरं का. कारण आर्यशचे जे मोहन भागवत आहे त्यांचं सांगतो, त्याने एका वक्तव्य करताना सांगितलं की हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही एक जात आहे. लक्षात का? आणि जोपर्यंत जातीचा अभिमान नष्ट होत नाहीये, मला फक्त एवढं सांगायचंय की या विश्वामध्ये एकच धर्म आहे, त्याला सनातन संज्ञा आहे. सनातन, लक्षात का? म्हणजे त्याच्या पुढे सांगतो सनातन हा लॉंग फॉर्म आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे संत. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे संत आणि लॉंग फॉर्म आहे सनातन. आणि सनातन या विश्वामध्ये एकमेव आत्मा आहे. सनातन कुणाला म्हणतात? आत्म्याला म्हणतात. धर्म म्हणजे काय तर आत्मा, आणि आत्मा म्हणजे काय तर धर्मो माझी तुकोबाराय सांगतात. धर्मो माझे परमो धर्मो माझे परमो धर्मो माझे परमो स्वधर्म. प्रत्येक माणसानं स्वरूपामध्ये राहायचं निर्मूळ बरं का. गीतेत सांगतो महाराज, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक शेवटची अखेरची अंतिम गोष्ट सांगितली. सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षेच्छामि मा शुच. हे अर्जुना, सर्व धर्मान परित्याज्य, सगळ्या धर्माचा त्याग कर आणि फक्त मला
मलाच शरण ये. कुणाला? भगवंताला मला शरण ये. अहम त्वाम सर्व पापेभ्यो. मग तुझ्या जीवनात डोंगरा एवढं पाप झाला असेल तरी ते मी काय करीन? माफ करीन आणि तुला मोक्ष पदाला पोहोचवीन अर्जुना. बरं का? आणि म्हणून मी अमुक जातीचा आहे, मी अमुक धर्माचा आहे हे सोडून फक्त आपल्याला आपल्या जीवनात स्वरूपामध्ये राहून मोक्ष गती कशी प्राप्त करता येईल एवढाच विचार करायचा. आणि म्हणून आजची जी सेवा आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामयं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. देवी अवतार का घेते ते सांगतो. कारण धर्म रक्षाया कारणे साधू होतात अवतीर्ण कलियुगामध्ये. कलियुगामध्ये धर्म रक्षणाचा जो वसा आहे तो संतांकडे आहे, साधूकडे आहे. तो कृतज्ञता द्वापार या 3 युगांचा आपण जर विचार केला तर त्यावेळेला धर्म रक्षणासाठी देवांना अवतार घ्यावा लागायचा. देव अवतार घ्यायचे. आणि म्हणून भगवंताने मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, 9वा बौद्ध आणि पुढे 10वा कलंकी अवतार होणार आहे. कलियुग लागलेले आहे. अद्याप कलंकी अवतार झालेला नाही. निळ्या घोड्यावर अवतार आहे, हातामध्ये तलवार आहे. बरं का? जिथे बलात्कार झाला, व्यभिचार झाला तिथे तो ताबडतोब घोडा त्या ठिकाणी येईल आणि लगेच त्या व्यक्तीला कापून टाकील. पुन्हा अदृश्य. फार पण तोपर्यंत आम्ही नसणार. अद्याप कमीत कमी महाराज, अद्याप कमीत कमी 4 लाख आणि 25,000 वर्ष आपल्याला वाट पाहिजे त्या गोष्टीची. कारण अवतार हा युगाच्या अंती होत असतो. युगाच्या प्रारंभाला भगवंत अवतार घेत नाही. युगांती युग संपायला आलं, काही दिवस शिल्लक राहिले, काही महिने शिल्लक राहिले की भगवंत अवतार घेतो. असे 10 अवतार भगवंताने घेतले. आणि आणखी उप अवतार 14 आहे. बरं का? उप अवतार शुक याज्ञवल्के, दत्त कपिल मुनी, हरीशी गानोनी, हरीच झाले असे 14 अवतार. पण या 14 अवतारामध्ये त्यांच्या हातात खड्ग नाहीये, तलवार किंवा भाला किंवा आजच्या भाषेत रिव्हॉल्वर त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्याकडे काय होतं? नामशास्त्र घेवाती. असे जे 14 अवतार झाले त्यांनी हातामध्ये नामरूपी शास्त्र घेतलं आणि समाज दुर्जन जो दुर्जन आहे त्याला सज्जन बनवलं. आणि हे काम फक्त कलियुगामध्ये संतच करू शकतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा साधू संतांवर प्रसंगाला संकट आलं, ज्या ज्या वेळेला ऋषी मुनी त्राहिमाम 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 म्हणायला लागले. बरं का? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्र हे तोय सांगत असे. पृथ्वीवर अशी पाळी आली की पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. बरं का? बुडवेला धर्म अधर्म झाला पार आणि सोसवेना भार मजा आता. अशी अवस्था पृथ्वी मातेची झाली. आणि मग देवाने अवतार घेतला. आता आजची जी प्रक्रिया आहे, ज्या मातेच्या मी या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केलेली आहे, 9 दिवस या ठिकाणी विराजमान आहे. तुम्ही आता फक्त सांगतो, आता अगदी आमचे माधव महाराज केशव ही मंडळी पंढरपूरला वगैरे तुळजापूरला जाऊन आली तर 2 दिवसावर ते पहिला दिवस जेव्हा येणार होता आमच्या दुर्गा मातेचा, त्याच्या 10 दिवस माता झोपली होती. म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मातेला आडवी झोपवलेली होती. म्हणजे 10 दिवस माता आता झोपणार आहे का? तर आता मग पुढे काय करायचं तिला? म्हणजे राक्षसांबरोबर युद्ध करायचे आणि दसरा झाला की पुन्हा माता 5 दिवस शयन करणार आहे, पुन्हा झोपणार आहे. म्हणजे आराम. आधी तिने आराम केला आणि नंतर सुद्धा 5 दिवस माता आराम करणार आहे. असे तिथल्या मंडळीने आपल्या तिकडनं जी गेली 14 कुटुंब गेली होती त्यांना त्या मंडळीने माहिती दिली की अशा पद्धतीने हे कार्य आहे. आधी माता
किंवा अंबा भवानी कोल्हा तुळजापूरची तुळजा भवानी 10 दिवस आधी आराम करून झोपून राहिलेले आणि नंतर 5 दिवस आराम करणार आहे. आजच्या प्रसंगातून आपण फक्त एवढंच पाहायचंय की साधू संतांवर संकट आलं की देव अवतार घेतो आणि देवांवर संकट आलं की आदिशक्ती मातेला अवतार घ्यावा लागतो. महाराज देवावरचं संकट कोणीच दूर करू शकत नाहीये. आणि म्हणून अगदी आपल्याला थोडक्यात पाहायचंय. आजचं जे कीर्तन आहे 2-3 कीर्तन झाली, आध्यात्मिक कीर्तन 10 तारखेला आहे. पण ते प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की आजचं जे महाराज कीर्तन आहे त्याला मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनाला मर्यादा, चरित्राचे उच्चारावे देवे केले गोकुळी. जन्माचं कीर्तन जे आहे त्यालाही मर्यादा आहे. अगदी जन्मापर्यंतच यायचं. त्याची पार्श्वभूमिका पूर्वपीठिका सांगून राम जन्मापर्यंत यायचं, पार्श्वभूमिका आणि पूर्वपीठिका सांगून भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापर्यंत यायचं आणि तिथे ते कीर्तन संपायचं, पुढे जायचंच नाही. आणि त्याचप्रमाणे आजची जी सेवा आहे मधुकैटभ घातन, आपण देवी महात्म्य वाचलं असेल, त्याच्यात मर्यादा आजच्या कार्यक्रमाला किंवा सेवेला. मधुकैटभ घातन आणि महिषासुराचं मर्दन आणि शुंभ निशुंभ निर्दळन हेचे कीर्तन करावे. आजची जी सेवा आहे आपण प्रथमता पाहूया. कारण आदिशक्ती प्रणव रूपिणी अनंत शक्तीची स्वामिनी अनंत अवतार घेऊन भक्ता लागी रक्षित असे. देवीचा जो अवतार आहे ती कशी, देवी कसे अनंत शक्तीची स्वामिनी प्रणव रूपिणी. हे महत्वाचं आहे की आता सध्या ही जी हवा संचार करते ना महाराज, तिला जी चालवते. आमच्या शरीरामध्ये जो प्राण आहे ना, बरं का, फक्त काय म्हणजे 10 मिनिटात येतो. म्हणजे मोटरसायकलवर किती मिनिटात येतो? हा 10 मिनिटात येतो. पण तू 10 मिनिटात जाणार आहेस मलाही मान्य आहे, पण तुझा प्राण चालवणारी जी शक्ती आहे प्रणव रूपिणी, आपला प्राण चालवणारी जी शक्ती आहे अनंत शक्तीची स्वामिनी. किंवा विश्वामध्ये कोट्यावधी अनंत शक्ती आहे, त्यांची स्वामी तिच्याकडे आहे, त्या शक्तीची चालवते. बरं का? आणि तीच तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करते. आणि अशी जी अनंत शक्तीची स्वामिनी जिला अवतार घ्यावा लागला त्याचं महत्वाचं कारण सांगतो की भगवान महाविष्णू सागरामध्ये शेषशय्येवर विराजमान असताना योग मायेने ते निद्रिस्त झाले. आणि निद्रिस्त झाले असताना त्यांच्या कानातून 2 बहादर जन्माला आले, मधु आणि कैटभ. हे 2 त्यांच्या कानातून जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी काही हजार वर्ष तपस्या केली. मी थोडक्यात सांगतो. परवा सुद्धा सांगितलं महाराज की आपल्याला जर श्रीगणती करायची असेल ना तर 10 मालकऱ्यांचे फक्त त्याचे ते गण पाहायचं. गण परमार्थ कोण करतात ते थोडक्यात सांगतो मी. आपला पण गण तपासून पहा. जे राक्षस गणाचे आहेत ते परमार्थात जास्त आहे. देवगणाचा माणूस हा देवावर विश्वास करत नाही. गण किती सुंदर आहे, देवगण आहे त्याचा, पण देवगणाची माणसं देवावर विश्वास करत नाही. राक्षस आतापर्यंत अगदी म्हणजे कृत त्रेता द्वापार आणि कलीपर्यंत देवांची जर भक्ती केली असेल तर कोणी राक्षसांनी. माणसांचे अजून काही दाखले तसे नाही. हजारो वर्ष तपश्चर्या राक्षसांनी केली. पण त्याचं एक गुपित सांगतो महाराज, ते फक्त कुठपर्यंत असतात, फलश्रुती प्राप्त होईपर्यंत. एकदा भगवंत प्रसन्न झाला, एकदा वर मागितला आणि तथास्तु देव म्हटले की ते उन्मत्त होतात ते राक्षस. मग त्याला मी कोण आहे याचा विचार त्याच्या ठिकाणी नाहीये. तो विचार फक्त संतांच्या ठिकाणी आमची माऊली सांगते, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा
फक्त एवढ्यासाठी फक्त मीचा शोध घ्यायचा. कोणाचा शोध घ्यायचा? मीचा शोध घ्या. तुम्ही मीच्या शोधापर्यंत गेले, मीचा शोध घेतला बरं का, तुकोबा आहे. आनू रेणू थोकडा, मीचा शोध घेण्यासाठी तुकोबा जेव्हा गेले, तो किती लहान होता, आनू रेणू थोकडा. पण जेव्हा तुकोबराने आपल्या डोळ्याने मी पाहिला, किती लहान होता तो, आनू रेणू थोकडा. पण जेव्हा त्याच्याकडे जेव्हा त्यांनी सूक्ष्म नजरेने पाहिलं, तर तुका तो मी किती मोठा होता, आकाशापेक्षाही मोठा. माऊली सुंदर वर्णन केलेले. गगन उनी तुने, परमाणु उनी साने, दयाचने सानिध्यने विश्व चले. आपला विषय मधु आणि कैटभ. हे उन्मत्त झाले आणि उन्मत्त झाल्यानंतर ब्रह्म त्याने विचार केला कुणाबरोबर युद्ध करायचं. माणसं उन्मत्त झाली ना महाराज, फार समस्या कठीण आहे. एखाद्याने 2 कोटीला जमीन विकली ना, तो म्हणतो कोटी गेले तर चालतील, पण त्याचा खूनच करायचा म्हणे. याला म्हणतात उन्मत्तपणा. तो पैसा सांभाळून संपवायचा नाही, तो लगेच समोरच्याचा खूनच करायची भाषा करतो. अरे काय होईल ते होईल म्हणे, किती लाभ जाऊ दे. कशाला का? तसं या मधु कैटभाने ठरवलं की आता आम्ही वरप्राप्तीतून एवढे बलाढ्य झालेलो आहोत की या त्रिकाळामध्ये, म्हणजे पृथ्वीवर, स्वर्गात किंवा सत्य लोकात किंवा पाताळात सुद्धा आमच्या तोडीचा बलाढ्य वीर नाहीये. आणि म्हणून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि ब्रह्मदेवावर युद्ध पुकारलं. ब्रह्मदेव पराजित झाला, ब्रह्मदेव घाबरला आणि भगवान महाविष्णूकडे गेला. भगवान महाविष्णू योग निद्रेमध्ये होते. मग त्यांच्या पायाशी आमचे लक्ष्मी माता त्यांची सेवा करत होते बरं का. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे पाकुलती. ब्रह्मदेव लक्ष्मीला विनंती करतात, माते जरा देवांना हलवून जागे करा, हलवून जागे करा देवांना. फार मोठं संकट माझ्यावरच नाहीये, संपूर्ण विश्वावर संकट आलेलं आहे. आणि मग काय केलं, भगवान विष्णूला जागो केल्यानंतर, योग निद्रेतून पाहिल्यानंतर, फक्त सांगतो मी, भगवान विष्णूच्या देहापासून एक पुत्या निर्माण झाली, एक स्त्री निर्माण झाली. आणि ती स्त्री त्या मधु कैटभाबरोबर युद्ध करायला सुरुवात झाली. 5000 वर्ष युद्ध चाललं महाराज. किती वर्ष? 5000 वर्ष युद्ध चाललं. पण मधु कैटभ त्या म्हणजे आदिशक्ती मातेला ऐकेनाशी झाल्यानंतर ती पुन्हा गेलेली आहे. आणि योग निद्रेत असलेला भगवान महाविष्णूला त्याने जागं केलं आणि मग सांगितलं की देवा बरं प्रश्न तो श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधु कैटभ मर्दन विष्णू हस्ते करविले. सुंदर वर्णन आहे बरं का. विष्णू, भगवान विष्णू जागे झाले आणि मग भगवान विष्णू मधु कैटभा बरोबर काही वर्ष चालल्यानंतर भगवान विष्णू सुद्धा नामोहरण झालेला आहे. मधु कैटभाने भगवान विष्णूला सुद्धा पराजित केलं आणि पराजित केल्यानंतर भगवंताने आपलं सुदर्शन चक्र खाली ठेवलं आणि त्याने हात जोडले की तुमच्या शौर्यावर मी प्रसन्न आहे. मधु कैटभा वर मागा. आता एवढे उन्मत्त झालेले त्याने सांगितलं, म्हणजे तुम्ही पराजित झालात, तुम्ही आम्हाला वाकून नमस्कार करता आणि वर मागा म्हणता, मग तुम्हीच मागा छाती ताट. कारण काय, पराजित केले होते भगवान विष्णूला. ताट छातीने म्हटले तुम्हीच मागा. हेच होते माझ्या मनात. देवाला तेच तेव्हा माहित होतं की उन्मत्त राक्षस हे प्याकली बरं का. ही राक्षस म्हटला की बिना मेंदूचा माणूस, ब्रेन फेल. राक्षस म्हटला की ब्रेन फेल, गाढवासारखं. कथा नाही सांगत मी. महाराज, एका कोल्याने तो सिंह आजारी पडला होता. त्याला सावधच मरायची वेळ आली. त्याचा दोस्त कोल्हा होता. कोल्याने सांगितलं, महाराज काही घाबरायचं कारण नाहीये. गावामध्ये आला एक गाढव, ते माती वाहणारा गाढव. काय म्हणे, काय अवस्था आहे तुझी, कशी काय अवस्था झाली म्हणे. काय सांगायचं, दिवसभर मला माझ्या पाठीवर मातीची ओझं वाहतो आणि रात्री मला सोडून देतो. मी असं कुठे उकळीवर काहीतरी फुरकत खातो आणि पुन्हा सकाळी माझ्या खांद्यावर दिवसभर ओझं. अरे म्हणे कशाला या शेतच्या नातीला काय, चल माझ्या बरोबर. म्हणे एक जंगलामध्ये राजकन्या आहे, त्या राजकन्याबरोबर तुला मी लग्न लावून देतो आणि तुझी बॉडी कशी होईल. फार सुंदर सुंदर खायला मिळते तिथे
आता ते कोल्ह्याचं ऐकून हा ब्रेन फेल, मेंदू नसलेला गाढवाला मेंदू नाही होता का मला. ते गेलं तिथे, तर तिथे गेल्यानंतर नेमकी झडप घातली ते सिंहाने, पण तो आजू झाला होता पायाने, पण हा त्याच्या हातातून निसटला, पुन्हा गावात आला. म्हणे आता काय करायचं, सुटला ना तो कोल्हा पुन्हा आला. म्हणे मामा तुझ्या लक्षातच आलं नाही, म्हणे ती राजकन्या होती आणि ती तुम्हाला आलिंगन द्यायला आली, पण तुम्ही घाबरले. लक्षात का, ती राजकन्या होती, ती काम भावनेने तुम्हाला आलिंगन देणार होती, पण तुम्ही घाबरले आणि कोल्हा चला म्हणे. ब्रेन फेल. पुन्हा ते गाढव त्या कोल्ह्याबरोबर निघाला आणि अगदी गेलं आणि मग त्या राजकन्याने त्याला आलिंगन दिलं. लक्षात का, आणि आलिंगन दिलं म्हणजे नेमकं काय समजलं ना, त्याचा नरडच फोडला. आणि मग मात्र राजा अगदी आयटी मध्ये सरोवर आंघोळीला गेला. तोपर्यंत त्या कोल्ह्याने त्याचा मेंदू काढून खाल्ला. लक्षात. पण सिंहाचा एक नियम होता की कोणताही प्राणी मारल्यानंतर तो आधी आंघोळ करायला जायचा आणि मग प्रथमतः मेंदूच खायचा. तो सिंह जेव्हा आला आणि अरे म्हणे काय रे कोल्होबा, अरे मेंदू कुठे आहे, म्हणे महाराज तो बिन बिन मेंदू गाढव म्हटलं की त्याला मेंदू नसतो. त्याला जर मेंदू असता तर राजकन्याबरोबर पुन्हा कुस्ती खेळायला आला नसता. लक्षात का. आपला विषय कुठे आहे, मधु आणि कैठव यांना फक्त भगवंताने सांगितल्याबरोबर तुम्हीच मागावर. मग देवाने वर मागितलं, देवाने पाहिलं ही बिनडोक्याची माणसे, ब्रेन फेल माणसे, मग वर मागितलं म्हणे माझ्या हस्ते तुम्हा दोघांना मरण यावं. किती सुंदर झालं. लक्षात का, म्हणजे पावण्या हाती पूर्वीची म्हणे पावण्या हाती पांढरा मारला. आता युद्ध करायची गरज नाहीये, माझ्या हस्ते तुम्हा दोघांना मरण यावं. आणि तू म्हटले हो महाराज, मी कौतुकाने सांगतो, राक्षस त्याला म्हणतात जो कधीच मृत्यूला घाबरत नाही. आता भीती कशाला, जर गायतेच आहे त्याला राक्षस म्हणतात. आम्ही माणसं मृत्यूला घाबरतो, आम्ही माणसं मृत्यूला घाबरतो. एकदा सलाईन लावा, अरे एकदा ऑपरेशन करा माझं म्हणे. काही माणसं काय सांगायची अवस्था फार कठीण आहे समाजाची महाराज. जेवण वाढलं की इथे इंजेक्शन घ्यायचं आपलं आपणच. इंजेक्शन घेतल्याशिवाय घास खायचा नाही, आणि इंजेक्शन घेतलं नाही तर उद्या त्याचं सूर्य पाहिजे तेही सांगता येणार नाही. ह्याच्यात आलीच त्याच रात्रीच्या मेलाच. दररोज सांग सकाळ इंजेक्शन घ्यायचं आणि मग जेवायला सुरुवात करायची. का, माणसं मृत्यूला घाबरतात. जो मृत्यूला घाबरत नाही तो राक्षस. नाचायला लागले हो दोघे पण, उड्या मारायला लागले. वा म्हणे उत्तम उत्तम सुंदर झालं म्हणे, आता देवाच्या हस्ते मरण. पण म्हणे देवा एक करा, सगळं जलमय झालं होतं वातावरण, कुठेच जागा शिल्लक नव्हती, म्हणे कोरड्या जागी मारा. मग देवाने फक्त काय केले, आपली मांडी वर केली आणि दोघांच्या आतड्या काढल्या. युद्ध करायची गरज भासली नाही. विष्णू हस्ते मारले दोन्ही राक्षस. बरं का, दुसऱ्या अवताराची जी कथा आहे बरं का, दुसऱ्या अवतारी महिषासुर महाकालीने मारला. दुसरा अवतार जो आहे तो महिषासुर नावाचा राक्षस. तो एवढा बलाढ्य, एवढा माजला, मी थोडक्यात सांगेन की अगदी चंद्र सूर्य सुद्धा त्याच्याकडे पाणी भरायला होते. पण एवढा उन्मत्त झाला आणि त्या उन्मत्तपणाच्या प्रतिकासाठी महाकालीला अवतार घ्यावा लागला. थोडक्यात सांगेन, आपला वेळ अपुरे, सुरुवातच लेट झाली पण 10:30 संपला. महाकाली मातेने महिषासूर हा म्हणजे जर आपण त्याची परंपरा महाराज पाहिली तर तो म्हणजे मरीची ज्याला आपण म्हणतो कश्यप कुळच्याच. आणि आपलं सुद्धा, आम्ही कोणत्या कुळाचे आहोत, कश्यप कुळाचे. मग तो सुद्धा आपल्याच कुळातील होता ना. बरं का, कैकशीची रासतीच आणि कौशल्याची रासतीच. पण कौशल्याच्या पोटी राम जन्माला यावा आणि कैकशीच्या पोटी रावण जन्माला यावा. काय दुर्भाग्य त्या मातेचं. कैकशीचं रास तर एकच. जाऊ द्या, आपल्याला रामायणात जायचं नाही. आपला विषय आहे की महिषासूर हा अतिशय मातल्यामुळं
उन्मत्त झाल्यामुळं आणि महाकालीला अवतार घेऊन त्याचा निपात करावा लागला. त्याच्या पुढे आपण जर गेलो तर पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारून स्वहस्ते मारले. सुंदर वर्णन आहे बरं का. कारण त्याचं मागचं सांगतो महाराज. जालंधर नावाचा एक महान राक्षस पूर्वी होऊन गेला, ज्याची पत्नी भगवान महाविष्णूने तिचं पातिव्रत्य हरण केलं. कथा सांगत नाही. त्याच वेळेला हे शुंभ निशुंभ होते. या शुंभ निशुंभाने पार्वतीची एक प्रतिमा तयार केली आणि पार्वतीची प्रतिमा तयार करून आणि तिची विटंबना केली भगवान शंकराच्या समोर. भगवान शंकराने त्याला शाप दिला, जा पुढच्या अवतारी पार्वतीच्या हस्ते तुम्हा दोघांना मरण येईल. आणि म्हणून पुढच्या अवतारी शुंभ निशुंभ, अगदी थोडक्यातच मी सांगेन, इतके उन्मत्त झाले की तिन्ही ताळामध्ये त्यांचं राज्य, आणि हे दोघे म्हणजे अमरावतीत राज्य करत होते महाराज. अमरावती म्हणजे इंद्रदेवाची राजधानी. त्या राजधानीमध्ये हे दोघे होते, शुंभ आणि निशुंभ. आणि अमरावतीमध्ये असताना अगदी थोडक्यात सांगेन की नारद मुनी तिथे आले आणि नारदाने सांगितलं, अरे काय अमरावतीचं राज्य, नुसतं अमरावतीचंच नाहीये तर पाताळचं, मृत्यू लोकाचं आणि सत्य लोकाचं, अरे त्रैलोक्यावर तुम्ही राज्य करता, पण उपयोग काही नाही. दोघांचे लग्न झालेली नव्हती महाराज. नारदाने सांगितलं, अरे लग्न करा, पत्नी पाहिजे, पत्नीशिवाय सौभाग्य नाही आणि पत्नीशिवाय राज्याला शोभा नाही. काय उपयोग आहे अमरावतीचं राज्य बघून, बायको आहे का? पण त्याने विचारलं, म्हणे मग जेव्हा तुम्ही फिरता कुठे, तुमच्या काही माहितीचं असेल एखादं स्थळ तर सांगा. मग नारदाने सांगितलं, म्हणे स्थळ आहे हिमालयामध्ये, महासरस्वती म्हणून या जगामध्ये अशी सुंदर स्त्री नाही, इतकी सुंदर स्त्री जगात नाही, अशी स्त्री आहे. तिचं असं वर्णन केलं की या बाजारांना दोघांना झोप लागेल. स्वप्नात कल्पना करायची कशी असेल, कशी असेल, आणि ते आपण हस्तगत केलीच पाहिजे. तो काय सांगतो, सुग्रीव नावाच्या प्रधानाला पाठवलं, फार हुशार होता. त्याने गेले ते महासरस्वती सांगितलं, माते काय उपयोग आहे जीवनात, इतकी सुंदर तू, आणि एवढा सुंदरपणा प्राप्त झाला असताना तू म्हणजे एखाद्या राजाला राणी शोभशील, राजकन्या आहेस तू, पण आमचा शुंभ नावाचा राजा आहे आणि तू अमरावतीचा राज्य करतो. जर तू त्याला ओढलं तर तुझ्या जीवनामध्ये नाही का समर्थाची कांता काय भीक मागे, मनाचे या दोघे सिद्धी पावे, कशाला हिमालयात तपश्चर्या करते, माझ्या शुंभ राजाची पत्नी हो, तुला काही कमी पडणार नाही. तो काय सांगेन. पण तिने सांगितलं, महाराज पण माझा एक पण आहे की जो युद्धात मला हरवेल मी त्याला पती म्हणून वरील. पण होता तो, मी मागे सांगितलं की पूर्वीचे राजे राजवाडे होते, एकदा राजकन्या उपवर झाली की पण लावायचे आणि पण लावून ती राजपुत्राने जिंकायची आणि चार चौकात जिंकून न्यायची, बाशिंग बांधून न्यायची नाही. कशाला का? आता तो काळ बदलला. आता म्हणे सुपा एवढा बाशिंग बांधून आलाय, मला जर सोडले ना तर मग काय करेन, पोटगी घेतल्याशिवाय राहणार नाही. का तर बाशिंग किती मोठं होतं, अहो दिसत नाही कपाळात. आता ते लहान लहान होत चाललं. याच्या पुढे बाशिंग कोणीच बांधणार. आता पुढे माणसं बाशिंग बांधणार आहेत पण गुडघ्याला, कपाळाला नाही. असं अशी वेळ येणार आहे, गुडघ्याला बाशिंग बांधतील माणसं. जाऊ द्या, तो विषय आपला नाही. हे भाग्यच आहे महाराज. पुढे जगलो आपण काही वर्ष तर लक्षात ठेव, सगळी माणसं बाशिंग कुठे बांधणार आहे, गुडघ्याला. जाऊ द्या, आपला तो विषय नाही. आपला विषय आहे की म्हणजे शुंभ आणि निशुंभ त्याने सुग्रीवाला, मातेने सुग्रीवाला मारले. थोडक्यात सांगतो मी. नंतर चंडमुंड मारले म्हणून चामुंडा नावाने ती प्रसिद्ध झाली. पुढे रक्तबीज नावाचा राक्षस होता महाराज. फार फार त्रास घ्यावा लागला मातेला बरं का. कारण त्याचे रक्ताचे जसे थेंब पडायचे तसे राक्षस निर्माण व्हायचे. मग देवीने देवांना आज्ञा केली की म्हणे मी वार करतो त्याच्यावर, पण एक रक्त सुद्धा खाली सांडून द्यायचं नाही. आकाशात युद्ध चाललं होतं महाराज, आकाशात. पण
त्याच्या वार केला देवीने की नुसता रक्ताचा सडा पडायचा, तो खाली जीव तोंड वाचून होते, युद्ध करीत नव्हते. कारण आज्ञा होती तशी. एक थेंब सुद्धा पडून द्यायचा नाही, सगळे थेंब ते गिळून घ्यायचे. तर जमिनीवर थेंब पडला की राक्षस मारला. बघा रक्तबीज मारला देवीने. आणि मग मात्र शुंभ निशुंभ आले. आणि शुंभ निशुंभ आले तेव्हा थोडक्यात सांगतो महाराज, साईनाथ तुम्हारे हजारो हात, पण हे फक्त दानासाठी आहे बरं का. साईनाथाला किती हात? हम दो हमारे दो. 4 हात सुद्धा साईनाथाला नाहीत बरं का. पण या देवीने 1000 हात निर्माण केले. किती हाताची देवी होती ती? 1000 हाताची देवी. आणि 1000 हात निर्माण करून शुंभ निशुंभला मारलं, एवढंच सांगतो बरं का. आणि आजची जी स्थिती आहे ती म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबा भवानी, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता, अशी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि एकूण आपल्या भारतामध्ये देवीची 51 शक्तिपीठे आहेत. आणि त्याच्या पुढे सूक्ष्म विचार आपण केला तर जेवढे अवतार भगवान शंकराचे या भारत देशामध्ये, भगवान शंकराची 1 कोटी लिंग आहे. 1 कोटी लिंग पैकी 12 मुख्य ज्योतिर्लिंग. आणि जेवढे 1 कोटी लिंग आहेत म्हणजे 1 कोटी अवतार पार्वतीचे सुद्धा आहेत. त्याच्या पुढे आपण जर गेलो तर तुझी वैर्याच्या ठाई दया, उत्तम गती देशी तया, आणि समर निष्ठुरता वाया दाखविशी ध्रुवंती. मी आता आपण जर विचार केला तर अनेक राक्षस जरी देवीने मारले, किंवा अगदी अलीकडे आपण आलो, प्रभू रामचंद्राने रावण मारला, वाली मारला, पण त्यांना मुक्ती दिली. रावण 1 नंबरचा शत्रू होता प्रभू रामचंद्राचा, तर रामाने रावण मारला तो मुक्ती दिली बरं का. द्वापाराकडे आपण आलो तर श्रीकृष्ण नामे कंसाची मुक्ती, भगवान श्रीकृष्णाने कंसाला मुक्ती दिली. अरे आपल्या स्तनात विष भरून अगदी अल्प वयातील म्हणजे 1-2 महिन्याचं बाळ असेल ते भगवान श्रीकृष्ण, मला ते 7 दिवसाचं होतं. किती दिवसाचं बाळ होतं? 6 दिवसाच्या बाळाला मारण्यासाठी स्तनात विष घेऊन जी पुतना आली तिला सुद्धा भगवंताने काय दिली? मुक्ती दिली. समर निष्ठुरता वाया दाखविशी भुवंत्री. मला काय सांगायचं, देवीला विनंती केलेली की हे देवी तू बाहेर एवढं मोठं दाखवते युद्ध युद्ध युद्ध, पण ज्याच्याशी युद्ध करते त्यांना मुक्ती देते. आणि आम्ही आयुष्य घालवलं भक्ती करून, त्यांना पावन झाले. मला एवढं सांगायचंय, राक्षसांना तिने मारले, त्यांना मुक्ती मिळाली, कारण त्यांचा कोणत्याही प्रकारचा उद्दिष्ट नव्हता बरं का. मला एवढं सांगायचंय की जे जे इच्छिती मनी ते प्राप्त व्हायचे नाही. म्हणजे आपण जे काम इच्छिती मनी, या ठिकाणी आता दुर्गा मातेची प्राण प्रतिष्ठा आहे, पण आम्ही नवसाने तिला आणलेले, कुणाच्या नवसाला ती पावलेली आहे. जे काम इच्छी मनी ते प्राप्त व्हायचे नाही. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर फक्त मातेला फक्त नवस करा बरं का. पण पुढे तिने शेरा मारलेला आहे. जो निष्कामी त्याची भवानी मोक्षपद देत असेल. मोक्ष पाहिजे का तुम्हाला? मोक्ष पाहिजे असेल तर निष्काम भावनेने तिची सेवा करा. काम भावनेने सेवा केली तुम्हाला जरूर पावेल महाराज. तुमचा संसार सुखाचा होईल. कारण सुरत नावाचा राजा आणि समाधी नावाचा ब्राह्मण, स्वतः सांगतो मी, हा सुरत नावाचा राजा त्रैलोक्यावर राज्य करत होता. तो परकीय सत्तेने पराजित झाला आणि बायका मुलाने त्याला हाकून दिला. राजाला सुद्धा संपत्ती एकदा गेली, किंमत 0. कारण कलियुगामध्ये पैसा हा देव आहे. जाऊ द्या, बाहेर जायचं नाही आपल्याला. सुरत नावाचा राजा घरदार सोडून जंगलात गेला आणि समाधी नावाचा ब्राह्मण हाही अतिशय श्रीमंत होता महाराज, पण चोरांनी त्याचं सगळं धटलं आणि बायका पण त्याची अवहेलना केली. त्याने घर सोडलं आणि जंगलात गेला. दोघांची भेट झाली. दुःखी या दुःखी भेटला. तसा रामाला सुग्रीव भेटावा. का
जात नाही रामायणात, पण सांगतो. रामाला सुग्रीव भेटावा तसा सुरत नावाच्या राजाला समाधी नावाचा ब्राह्मण भेटला आणि मग दोघे मार्केंड ऋषीच्या आश्रमात गेले. मेघा ऋषी त्याला म्हणतात, तो मार्केंडेय ऋषी. त्यांच्या आश्रमात गेले आणि मग त्याने आपली व्यथा सांगितली. धावतं सांगतो आणि मार्कंडेय ऋषीचं हे वर्णन आहे. मार्कंडेय ऋषीने या दोघांना सांगितलं की हे सुरत राजा, तुला तुझं राज्य पुन्हा प्राप्त व्हावयाची इच्छा असेल तर फक्त दुर्गा मातेची सेवा कर. आणि हे समाधी नावाच्या ब्राह्मणा, तुला तुझं घर पुन्हा घरदार प्राप्त व्हावं, चोरलेलं धन पुन्हा तुला प्राप्त व्हावं अशी इच्छा असेल तर फक्त दुर्गा मातेची पूजा कर, सेवा कर. मग दोघे त्या गंगेच्या काठावर गेले आणि वर्षभर सेवा केली. सेवा सोपी नव्हती महाराज. पूर्वीचं सांगतो, रेडा कापायचे. रेडा देवीला काय कापायचे? रेडा कापायचे. आम्ही स्वतः पाहिलेले महाराज घाटावर. म्हणजे कळसूबाई शिखरावर रेडा कापायचे. शेवटी नगरचा कलेक्टर तहसीलदार आला आणि मोठं आंदोलन केलं आणि तेव्हापासून रेडा कापायची प्रथा बंद केली. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेले महाराज. मला फक्त एवढं सांगायचंय, एक वर्षभर दुर्गा मातेची सेवा केली. तो कशी केली सांगू का महाराज? होमामध्ये स्वतःच मांस काढून टाकायचं. तिला सेवा म्हणतात. स्वतःच मांस काढायचं, चांबडी काढायची, होमात टाकायची. वर्षभर दोघांनी हे कार्य केलं आणि आमची दुर्गा माता प्रसन्न झाली आणि मग सुरत राजाला त्याचं राज्य प्राप्त झालं. एवढंच नाही, तिने आशीर्वाद दिला, हे सुरत राजा, मी प्रसन्न आहे, पुढच्या जन्मात तू सूर्यपुत्र होशील आणि सावर्णिक म्हणून तू जगात प्रसिद्धी होईल. सुरत राजा आणि त्या समाधी नावाच्या ब्राह्मण सांगितला, अद्याप तुझं पुण्य फळाला आलेलं नाहीये, अद्याप मागचं पाप थोडं आहे, 1 महिनाभर थांबावं लागेल, त्याच्यानंतर तुलाही मी प्रसन्न होईल, त्यालाही राज्य मिळालं, त्याचं घर प्राप्त झालं, संपत्ती मिळाली. एवढं सांगू इच्छितो. आता आपण मूळ अभंगाकडे येऊ. बरं का, अभंग एवढा मार्मिक आहे महाराज की चोखोबा काकांचा अभंग आहे, चोखा मेळ्याचा अभंग आहे. पण अभंगाचं आपण सूत्र पाहिलं, अगदी मी थोडक्यात सांगू इच्छितो की देवांवर संकट आल्यानंतर देवीची आराधना करत होते देव, त्याचप्रमाणे चोखा मेळ्यावर देवावर आलेल्या संकटाचा परिहार करण्यासाठी आणि देवीला विनंती चोखा मेळा करते. थोडक्यात सांगतो मी, अगदी आपल्या लक्षात येईल. भगवान पांडुरंग राया, पंढरपूरचे पांडुरंग राया दररोज दैभात खाण्यासाठी चोखोबाच्या घरी जायचे. दररोज दहीभात खाण्यासाठी चोखोबाच्या घरी जाऊन त्यांच्या पंक्तीला बसायचे. चोखोबा कोणत्या समाजाचे होते ते मी इथे सांगत नाही, आता सांगायला सुद्धा भीती वाटते, लक्षात का. पण चोखोबांच्या घरी देव जेवायला रोज जायचे. हे जेव्हा बर्वेला समजले, बर्वे बरं का, मुद्दाम सांगतो बर्वे, पूर्वी ते बर्वेच होते, पण बर्व्यांचं आडनाव आहे उत्पात. म्हणजे मी कौतुकाने सांगतो की त्यांना उत्पात आडनाव कसं प्राप्त झालं. उत्पात कशाला म्हणतात माहिती आहे ना? कशाला उत्पात त्यांचं आडनाव महाराज, पण मी त्यांना बर्वे म्हणतो. आता ते जरा सुधारित झाले, आता बडवे झाले, बडवे. पण माझ्या वाणीला ते शोभत नाही, तरी सांगतो की ते बडवे नाही, ते भडवे आहेत. बचा भ करायचं आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी, बरं का महाराज. बचा भ 2 मिनिटासाठी, कारण माझी वाणी असं कधीच बोलणार नाही. बचा भ करणारी वाणी ही, तरी सांगतो, विषय आहे म्हणून सांगतो महाराज. आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाला वालीच टाकलं ब्राह्मण. मंदिरात सुद्धा यायचं नाही आणि समाजात बसण्याची तुमची लायकी नाहीये. कुणाला? पांडुरंगाला, श्री विठ्ठलाला. कोणी? बर्वे. बर्व्यांनी आव्हान केलं, मंदिरात यायचं नाही. अरे तू एका अंतजीच्या घरी दैवात खायला जात असेल, धर्म बुडवला, आणि तुम्ही धर्म बुडवत असाल, तुमचे काय लायकी आहे मंदिरात उभं राहायची विटेवर. आणि हे जेव्हा कळलं, नुसतं कळलं नाही महाराज, चांबडी काढली, चांबडी बैलगाडीच्या आसाला बांधला, दोन्ही पाय बांधले चोखोबाचे आणि ते
रेकड्याचे म्हणजे हाकलायचे बैल होते महाराज. एकदा बैलांच्या फटके मारले आणि आमच्या तुकोबाचं शरीर नुसतं उड्या घेत होतं जमिनीवरून, आणि शिवाय काठ्या लाठ्याने मारत होते महाराज. आणि ती स्थिती महाराज चोखोबाने विनंती केली आमच्या मायेला, माये माझं काही होऊ द्या, माझं प्राण जाऊ द्या, पण देवावरचं संकट टळलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात कोणाचा माझा करेल परिहार, 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 तुझं वीण डोंगर, उतरेल कोण, तू माझी माया, तू माझी माया, तू माझी माया, तू माझी माया, तुझं वीण डोंगर, तुझं वीण डोंगर, उतरेल कोण, जय गुरुदेव. तुझं माझी माया, तू माझी माया, तुझं माझी माया, तू माझी माया. कोण आता माझा करील परिहार. परिहार म्हणजे सोडवणूक. या संकटातून तुझवीन डोंगर उतरेल कोण. चोखामेला मायेला आदिशक्ती दुर्गा मातेला विनंती करतात की हे माते, संकट माझ्यावर नाही, संकट देवावर आहे. आणि देवावर आलेलं संकट, त्या संकटाचा परिहार करण्यासाठी चोखोबा किंवा चोखामेळा हा देवीला विनंती करतो. असेल का. कोण आता माझा करील परिहार, तुझवीन डोंगर उतरी कोण. डोंगर बर का महाराज, डोंगर याचा अर्थ कळला आपल्याला. डोंगर म्हणजे दुःख बर का, डोंगर म्हणजे सुख नाही. डोंगरा एवढं दुःख जगामध्ये आहे महाराज. कित्येकांच्या काय म्हणे, त्याच्या डोक्यावर डोंगरच कोसळला. म्हणजे कोणता, माहुली, माहुलीचा डोंगर कोसळला का. लोक म्हणतात डोंगरच कोसळला म्हणे त्याच्यावर. पण तो डोंगर कोणता होता, मातीचा दगडांचा नव्हता, तो होता फक्त दुःखाचा. म्हणजे दुःखाचे डोंगर असतात आणि सुखाचा फक्त जवळ असतो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. थोडक्यात की तुझवीन डोंगर उतरील कोण. चोखामेळा सांगतायत, देवीला विनंती करतायत की हे देवी, हे जे संकट आलेलं आहे, हे जे दुःख आहे, ते किती मोठं आहे, डोंगरा एवढं आहे. आणि हे डोंगरा एवढं दुःख जर कोण सारील, कोण बाजूला करेल किंवा कोण निवारण करेल, म्हणून चोखोबा काका कृत, त्रेता आणि द्वापार युगात गेलेले आहे. मला काय सांगायचंय, कारण ही जी भवानी आहे ती अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासूर मर्दना लागली. म्हणजे ही सध्याची स्थिती सांगतो. मोह महिषासूर म्हणजे आता जे प्रतीक आहे, हे प्रतीक आहे. ज्याने राक्षस मारले त्या देवीचं हे प्रतीक आहे. आणि हे प्रतीक आता काय करून राहिलेले, मोह नावाचा महिषासूर मारण्यासाठी ते प्रतीक आहे. लक्षात का. एवढंच नाहीये तर त्रिविध तापाची करावया. या विश्वामध्ये महाराज तीनच ताप आहेत, मी नेहमी सांगतो. आता भरपूर प्रकारचे ताप असतील, पण सगळे ताप एका तापात मोडतात. आध्यात्मिक, आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराला होणारे रोग. मग ते हजारो रोग जरी असतील
तरी ताप किती आहे? एकच, आध्यात्मिक ताप. आदिभौतिक दुसऱ्यांपासून होणारी पीडा. बैलाने मारलं एखाद्याला, म्हणजे आदिभौतिक बैलाने मारलं. आता सांगा तुम्ही, खून झालेलं आहे, शिंग भोसकून मारला, पण केस कुणावर करायची? केस करता येत नाही. विंचू चावला, सर्प चावला. आदिभौतिक दुसऱ्यापासून होणारं दुःख किंवा पीडा आदिभौतिक. आणि आदिदैविक म्हणजे नैसर्गिकरित्या आलेला मृत्यू. उदाहरणार्थ की महापूर आला आणि गावचे गाव वाहत गेले, कोणी कोणाशी लढावे? कोणी कोणाशी लढावे? गावच वाहून गेला, सगळी माणसंच वाहून गेली. कोणी कोणी लढावे, एका मागे सगळे चालले त्या पुरामध्ये. म्हणजे मला काय सांगते, आधी दैविक ताप. जगात फक्त 3च ताप आहे आणि तिन्ही तापांना सामोरे जाण्यासाठी आधी भौतिक ताप जो आहे, म्हणजे आरोग्य कसं पाहिजे? सदृढ आरोग्य पाहिजे. लक्षात का? आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये दररोज चाला. कालच्या पेपरला मी वार्ताहराला वाचलं की म्हणजे काही करायची गरज नाही, फक्त सकाळी 2 किलोमीटर चाला आणि संध्याकाळी 2 किलोमीटर चाला. पण समाज एवढा पुढे गेला की संडासला जाताना सुद्धा मोटरसायकल नेतो. महाराज, घर गावात आहे, तर संडास जरा माळावर आहे, तरी तो संडासला जाताना मोटरसायकलवर जायला लागला. आता डायबेटीस नाही होईल तर होईल काय? कपडे धुवायला हा पुढे बसतो, बायको पाठीमागे बसते, खिच्यात बोचक. कुठे चालला म्हणे? धुवायला. कपडे धुवायला मदत करतो तर करावीच लागेल, नाही का? होईल ना मला डायबिटीस होईलच, अटॅक येईलच, कारण आम्ही आता चालत नाही. महाराज अगदी स्पष्ट सांगतो, चालायला शिका. काय सांगतो? चालायला शिका. तुमचं आरोग्य सदृढ राहील, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही, तुम्हाला अटॅक येणार नाही, डायबिटीस होणार नाही, काही आणखी बीपी वाढणार नाही. आरोग्य सांभाळायला असेल तर चाला. चल विठाला 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 आपला विषय काय की पांडुरंगावर संकट आल्यानंतर चोखोबा काकांनी आमच्या आदिशक्ती दुर्गा मातेला विनंती केलेली की हे माते, सध्या देवावर जे संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला मी कारणीभूत आहे. देव माझ्याकडे जेवायला जर येत नसते तर एवढं मोठं संकट आज देवावर आलं नसतं. म्हणजे स्वतःला ते जबाबदार धरताय. वास्तविक ही जबाबदारी किंवा अनावधानाने म्हणजे ती चुकी चोखोबांची नव्हती बरं का. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयार बरं का. भगवंताचं फार काय सांगावं महाराज. सप्तद्वीप नवखंडमो, सप्तद्वीप नवखंडमो, भोजन किया अपार नहीं, भोजन किया 2 बार, एक शबरी के एक विदुर के. किती वेळा जेवण केलं? 2च वेळा. म्हणे मी आवडीने जेवलो. शबरीकडे काय खाल्लं आवडीने? बोरे खाई भिल्लिनीची. कुणाची? ब्राह्मणीची. भिल्लिनीची. बरं जाऊ द्या, ती भिल्लिनीचे खाऊ द्या, पण विदुर कोण होता? दाशीपुत्र कन्या. विदुराच्या भक्षी कच्च्या कण्या खाल्ल्या आवडीने. आणि 56 प्रकारचा भोग कुठे तयार होता? दुर्योधनाकडे. पण हे देवाला माहित होतं की त्याचं जे अन्न होतं महाराज, म्हणून कोणाचं तरी अन्न खायचं नाही. मुद्दा म्हणून सांगतो, राजा दशरथाला 700 बायका होत्या. किती बायका होत्या दशरथाला? 700 बायका. पण राजा दशरथाने शेवटच्या वेळेला ग्वाही दिली की उभ्या आयुष्यात फक्त कौशल्याच्याच हातचं खाल्लं. म्हणून इंद्रावर जेव्हा म्हणजे परसंकट यायचं तेव्हा इंद्रराज फक्त दशरथाला बोलवायचा की माझ्यावर संकट आलेले राजा दशरथा, सगळं सैन्य घेऊन ये. आणि दशरथ राजा अनेकांना नामहरण करायचं. त्याचं हे कारण संपूर्ण आयुष्यभर फक्त कौशल्याच्याच हातचं खाल्लं. कुठल्याही बायकोच्या हातचं खाल्लं नाही. कैकेयीच्या हातचं सुद्धा खाल्लं नाही बरं का. सांगतो आणि म्हणून देवावर संकट आल्यानंतर
दुःख आहे, डोंगरा एवढं संकट हे माझ्यावर आलेलं आहे. कशामुळं? देवाच्या वहेलना झाल्यामुळं. म्हणून त्याचा परिहार देवी तू कर. आणि म्हणून चोखोबा काका दुसऱ्याकडे व्यक्त करतो. तू माझी माया, 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 तू माझी माया. दाखवी गे पाय धडकरी, दाखवी गे पाय धडकरी. तू माझी माया, 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 तू माझी माया. चोखोबा दुसऱ्या त्यांना सांगतात, तू माझी माय, तू माझी माय, दाखवी गे पाय धडकत. सुंदर होणार आहे. इथे पाय शब्दाचा अर्थ पाय नाही, बरं का? म्हणजे पायगुण कसे आहेत? इथे पायचा अर्थ आहे गुण. तू माझे माय, तू माझे माय, दाखवी गे पाय धडकरी. बरं का? इथे मातेचं गुण गौरव चोखोबा काका करतायत, गुणवर्णन करतायत की हे माते तुझे पाय, पाय म्हणजे उपाय, पाय म्हणजे फलश्रुती, की हे माते तुला विनंती केल्यानंतर तू काय कर, लवकर आमच्या उपयोगाला ये, लवकर तू या ठिकाणी फलित प्राप्त करून घे. म्हणजे थोडक्यात की देवावर आलेलं जे संकट आहे त्या संकटाचा लवकरात लवकर पानिपत्य कर. दाखवी गे पाय धडकरी म्हणजे आम्हाला लवकर गुण येऊ द्या. जर आपण डॉक्टरकडे गेलो तर एवढे घाबरलेला असतो, लगेच ऑपरेशन करा. पण गुण कुठे येतो माहितीये का? गुण डॉक्टरकडे येत नाही. गुण कुठे येतो? आलं लक्षात? दया, दया. बायानं तुम्हाला 4 डोलं. फार अवस्था कठीण आहे हो. म्हणून माणसं मरायला लागली आता. आता जे माणसं मरतात ना महाराज, आजार त्याला आहे, डॉक्टर सांगतो सगळं नॉर्मल, सगळे रिपोर्ट नॉर्मल, का मग तो रोगी कुठे जातो? म्हणजे रिपोर्ट जर नॉर्मल आहे मग कुठे जायचं? तुम्हाला 4 डोले. लक्षात का? मग 4 डोल्यांकडे जायचं आणि आपले 2 डोळे मिटून घ्यायचे. म्हणजे नसती मेली होती. मग काय झालं म्हणे? ती कुठे जायची? 4 डोल्यांकडे. लक्षात का? आध्यात्मिक आजार घालवायचा असेल सध्या महाराज, मी नेहमी सांगतो की आजच्या माणसाचा देवावर सुद्धा विश्वास नाही आणि आजचा माणूस भूताला अजिबात घाबरत नाही. जो देवाला घाबरत नाही तो भूताला कधीच घाबरणार नाही. आणि जो देवाला घाबरत नाही त्याच्या नादाला भूत कधीच लागणार नाही. मग भूत कोणाला झुमतो? म्हणजे मालकरी हो. बाई मालकरी पण हेडल झुमली. का झुमली? तिचा देवावर विश्वास आहे म्हणून तिला भूत झुमला. मला हे सांगायचंय. अरे जो देवाला घाबरत नाही त्याला भूत घाबरून पडतात. अरे त्याच्या नादी लागू नका. तो देवाला काही समजत नाही, आपल्याला काय. म्हणून जगायचं असेल तर फक्त योग्य ट्रीटमेंट करून, आरोग्य सांभाळून, डॉक्टरकडे जाऊन उपाय करून घ्या. सध्याच्या काळामध्ये म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन बऱ्याच समिती आहे, पण त्यांनाही काही अर्थ नाहीये. त्यांची अंधश्रद्धा फार चुकीची आहे. ते म्हणतात वाऱ्या काढणे ही अंधश्रद्धा आहे, माऊलीचं दर्शन जाणं ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे याला अंधश्रद्धा म्हणत नाही. कीर्तन करणं, तुळशीची माळ घालणं, संतांना शरण जाणं, आणखी हिंदू धर्मातले जेवढे सण किंवा उत्सव आहेत ते साजरे करणं ही अंधश्रद्धा आहे. कोणाच्या बापाने काय हे का अंधश्रद्धा आहे का? अरे वडील जे जे करतील त्या नाव धर्म ठेवतील. असो जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपला विषय फक्त एवढाच आहे
की देवावरचं संकट पाहून आणि त्या चोखोबा काकांनी आमच्या तू माझी माय तू माझी माय आणि दाखवे गे पाय धडकरी हे माते आता फार उशीर झालेला आहे, वेळ झालेली आहे, आता तू माझा अंत पाहू नको. चोखोबा विनंती करत मातेला, हे माते आता म्हणजे आता अंत नको पाहू, माझा अंत पाहत राहिली तर देवाची अवस्था कठीण होईल. म्हणून दाखवे गे पाय धडकरी तू आता लगेच त्या विनंतीला मान देऊन तू लगेच या ठिकाणी हजर हो आणि आम्हाला काय कर, गुण येऊ दे, गुण येऊ दे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की ज्याने देवाची विटंबना केली त्यांच्या विचारात बदल होऊ दे. आपलं काय करायचे, विचारात फक्त बदल करायचे. अहो काही माणसं राक्षसासारखी, राक्षसात म्हणजे चार हात आहेत का, नाही, फक्त विचाराने राक्षस. आणि काही माणसं देवासारखी, देवासारखा माणूस हो म्हणजे आपले विचार चांगले असतील, त्याची वाणी गोड, आणि वाणी गोड होण्यासाठी आपण आपल्या जीवनात फक्त एवढंच करते, नाम गोड पुरे गोड सकल. बरं का, नाम कसं आहे, नाम गोड आहे आणि गोड नाम विठोबाचे आपण जर आपल्या वाणीत घेतलं तर आपली वाणी सुद्धा गोड होईल. आपल्या वाणीमध्ये कधीच शिवी येणार नाही. आणि जेव्हा आपल्या वाणीत कोणत्याच प्रकारची शिवी येणार नाही तेव्हा आपण ठरवायचं वाणी गोड झाली. आता दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो महाराज. ताप 104 डिग्रीचा ताप येऊ दे, 108 डिग्रीला ताप जाऊ दे, पण मालकरी जर बोलला ना माझं तोंड कडू झालं, आपण ठरवायचं अद्याप हा गोड झालेला नाही. तापाने तोंड कडू झालं की आपण सांगू नका कुणाला की मला भाकरी खावतच नाही म्हणे, भाकरी कडू लागली. अरे बाकीच्या 10 माणसांना गोड लागली आणि याला मग कडू का लागली म्हणे, तापामुळं. आणि ज्याचं तापामुळं तोंड कडू झालं त्याने फक्त नामस्मरण वाढवायचं, ध्यानधारणा करायची, ठाईत पैसोनी करायचं चित्ता. रे तापाने माझं तोंड कडू झालं, अरे उठा जागे व्हा रे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भाले चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. तोंड कडू पडत असेल तर नामस्मरण करा, तोंड गोड होईपर्यंत नामस्मरण करा. तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. पण शेवट गोड करायचं पर्यंत तोंड गोड करा. पेढा खाऊन नाही, साखर खाऊन नाही, किंवा गुळाचे देवाणघेवाण करून तोंड गोड करू नका महाराज. आपला विषय फक्त एवढाच आहे की परिहार करण्यासाठी चोखोबा काकाने याच देवीची विनंती केली आणि तीच देवी आज प्रत्येक गावामध्ये विराजमान आहे. 9 दिवस आहे आणि 9व्या माल्यावरती उठणार आहे. आता सध्या सगळी भूत बोकाळलेली आहे, कारण ही बोकाळलेली भूत देवीच्या अंडर आहेत बरं का महाराज. पण देवी अधिष्ठानावर स्थित झाल्यामुळं सगळी भूत बोकाळली. या 9 दिवसामध्ये कोणत्याही सासूरकर्णीने आपलं छोटं चिमुकलं घेऊन माहेरी जायचं नाही. आणि कदाचित ती माहेरी गेली असेल तर तिने या 9 दिवसात साजरी सुद्धा यायचं का, तर भूत सगळी बोकाळलेले आहेत. ती एसटीतही भूत बसतात, ती लोकल मध्ये आहेत, ती मेल मध्ये आहेत आणि तुमच्या मोटरसायकलच्या सुद्धा पुढे चालतात आणि माती घेतात. त्या भूतांनी कोणाला सोडलेलं नाही, ती तुमच्या बोकांडीच बसलेले आहेत. म्हणून 9 दिवस फक्त इकडे तिकडे जास्त फिरण्याचा उद्योग करू नका. कारण देवी कशी आहे, देवी अधिष्ठानावर बसलेले. 9 माळा झाल्या की मग देवी उठणार आहे बरं का. 9व्या दिवशी देवी उठते महाराज. खरं शास्त्र असं आहे की 9व्याच दिवशी देवीचं विसर्जन करायला पाहिजे. पण लोकांनी ठरवलं दसऱ्याच्या दिवशी करायचं. त्याच्या पुढे लोक गेले आणि ते आता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करायला लागले. त्याची वेगवेगळी कारण आहेत महाराज, लक्षात का. हे कोणी वाढवले माहितीये का, त्याचा गणपती 1 दिवसाचा आहे ना, अरे म्हणे काय 1 दिवसाचा एवढा खर्च करतो म्हणे, 5 दिवस ठेव. हे वाढवणारे मंडळी तुम्हाला सांगायला नको, लक्षात का. त्या मंडळीने दिवस वाढवले, 1 दिवसापर्यंत गणपती नेला. तर तुम्ही झोपणं म्हणाले, तुम्हाला काय करायचंय. जाऊ द्या, आपला तो विषय आहे. चोखोबा काका 3ऱ्या चरणात. बहुत करवाला तुझे अगपाटे, बहुत करवाला तुझे अगपाटे, तुझे अगपाटे, बहुत करवाला तुझे अगपाटे.
ह्या पोटामध्ये काय आहे? कनवळा. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. मला एवढंच सांगायचं आहे की जी माता आहे ती जरी उग्र आपलं दिसत असेल, क्रोधी वाटत असेल, पण ती उग्र नाही आणि क्रोधी सुद्धा नाही. तिच्या पोटामध्ये काय आहे? कनवळा आहे. आणि म्हणून चोखोबा तिलाच विनंती करतात की तुझ्या पोटी कनवळा आहे आणि आता नको तुटी करू सेवा. चोखोबा सांगतात की आता तू आम्हाला दूर करू नको, फक्त माझ्या देवाचा परिहार कर, देवाचं संकट सार माते, आम्ही आयुष्यभर तुझी सेवा करू. काय सांगितलं? सेवाचे आवडी उच्चारावे नाम. सेवा फक्त देवाची एवढी करायची, नामाचा उच्चार करायचे. आणि म्हणून एक वेळ देवाचा आपण नामाचा उच्चार करूया. विठोबार घ्यावे पदरात ठेवा माझे चित्त तुमचे पायी. अगदी विनंती करतात देवाला, हे देवा किंवा हे देवी, आता माझी एक शेवटची इच्छा आहे की मला फक्त पदरात घ्या. म्हणजे माझं जरी काही अपराध झाला असेल, काही केला अपराध, माझ्या जीवनाचा अपराध घडलेला नाही, तो कदाचित अपराध झाला असेल तरी हे देवी माझे अपराध तुझ्या पदरात घालून ठेव आणि माझं चित्त तुझ्या पायावर चरणावर अव्याहत रात्रंदिवस टिकवून अंतकाली. लक्षात का? अंतकाळापर्यंत टिकवून ब्रह्म निर्वाण मिळवी. अगदी शेवटच्या मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत हे देवी माझं चित्त तुझ्या पायावर राहावं, एवढंच तुम्हाला पदरात घालून घे, माझा अपराध सहन कर. असं एकंदरीत अभंगाचा भावार्थ आहे. जाता जाता फक्त एक वाक्य आपल्याला कबीरांचं सांगायचं. इस दुनिया में भील भलाई कर ले बाबा अपनी, दुर्जन का संगत मत कर यारो, दुनिया बडी तूफानी. एवढं आपल्याला करायचे. भील भलाई हे मनुष्य देव प्राप्त झालेला आहे, काहीतरी भलं करून घ्या, या देहाचं काहीतरी सोनं करून घ्या. कबीर सांगतात तेरा अच्छा भी होएगा, तेरा भला भी होएगा. चांगलं तुमची इच्छा असेल की माझं चांगलं व्हावं, माझं भलं व्हावं. बरीच माणसं असेल भलं झालं पाहिजे, भलं करून घ्यायचं असेल तर दुर्जनची संगत मत कर यारो, दुनिया बडी तुफानी. दुर्जनाची संगत करू नका. एक मिनिटच दृष्टांत सांगतो आणि शेवा संपतो. एक राजा शिकारला गेला असताना, शिकार करत असताना दुपारची वेळ होती, थकला. एका मिनिटात थकल्यानंतर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली येऊन त्याने ठरवलं झाली विश्रांती घ्यावी, म्हणून त्याचे उताने पडले. डोळा लागला त्यांना, पण डोळा लागल्यानंतर त्याला सावली फिरली आणि त्याच्या तोंडावर ऊन पडलं. तोंडावर ऊन पडल्यानंतर त्या झाडावर एक हंस राहत होता, हंस पक्षी. त्या हंसानं पाहिलं राजा आहे. पूर्वीचा काळ होता महाराज, पक्ष्यांना माणसं समजायचे हा राजा आहे की प्रधान आहे की माणूस आहे की संत आहे, थोडक्यात की देव आहे. त्या राजहंस बरोबर जिथून तो सूर्याचं किरण पडलं होतं त्या फांदीवर बसला आणि दोन्ही पंख त्याने असे उगारले आणि त्या राजाच्या तोंडावर ऊन पडू नये म्हणून त्याने काही केली, पंखाने सावली केली. पण कावळ्याचं आणि राजहंसाचं कधीच पटत नाही. लक्षात का? कारण हा सफेद आणि तो मुळात रंगात सुद्धा विरोध, नुसत्या रंगाचाच विरोध नाहीये तर मनाने सुद्धा विरोध. त्या कावळ्यानं पाहिलं, कावळ्यालाही कळत होतं राजा आहे, त्याच्या बरोबर काय आहे, धनुष्यबाण आहे आणि हा बहादर त्याच्यावर सावली घडून राहिला. उद्या राजा जागा झाला आणि वर पाहिलं तर अद्याप काही राजहंसाला देईल. म्हणून कावळा त्याच्या शेजारी गेला आणि महाराज फार वाईट समजले. कावळा त्याला म्हणतात की खाली पाहून कचरा खा, म्हणजे माणूस पाहून कचरा टाका. लक्षात का? आता ह्या आमच्या केने बाबांचं घर आहे, पण त्यांच्या मुलात माणूस पाहून कचरा टाका की त्याने हातात कचरा घ्यायचा आणि माणसं पाहत राहायची. इकडनं माणूस चालला की कचरा टाकायचा, त्याच्या अंगावर टाकायचा. कारण म्हणजे काय केलं, म्हणजे मला सांगितलं कसं, माणूस पाहून कचरा टाका. कावळा तसा विष्ठा टाकीतच नाही. कावळा त्याला म्हणतात की माणूस पाहून विष्ठा करतो. तुम्ही कुठेही सावलीला उभे राहा, तिथे कावळा येईल तुमच्या डोक्यावर बरोबर बसेल वर आणि अशी विष्ठा टाकेल की तुमचे सफेद कपडे खराब केल्याशिवाय जाऊ दे. तो विषय आपला विषय. तो कावळा त्याच्या शेजारी बसला महाराज आणि बरोबर त्याच्या
तोंडाचा निष्ठा टाकली आणि लगेच तो जागा झाला आणि कावळा उडून गेला. त्याने पाहिलं अरे, लगेच धनुष्याला बाण लावला आणि राजहंसाला मारला धनुष्यबाणाने मारला. ते क्षणभर संगती, मला काय सांगायचंय, क्षणभर फक्त कावळ्याची संगत घडली आणि इतक्या राजहंसाला सुद्धा मुकावं लागलं प्राणाला. म्हणून फक्त दुर्जन की संगत मत कर यारो, दुनिया भरी तुफानी, सगळं काही करा, मजूर करायचे पाजाले तरी येऊ द्या, भुके झोपायचे पाजाले तरी येऊ द्या, भुके झोपा एक वेळ. तुकोबांवर तर किती दिवस भुके झोपायचे पाळी आली, पण कधीच देवाला त्याने दोष दिला नाही. देवा चांगलं केलं तुम्ही, आज मी भुके झोपलो का. पण दुर्जनाची संगती करू नका, दुर्जनाचे तांदूळ आणू नका. म्हणे तो माणूस फार वाईट, पण एक गुण तांदूळ दिले, ते तांदूळ तुम्हाला कशाला का. अहो माणसा माळा काढून दिली, कशाला का. फार वाईट समस्या आहे. जाऊ द्या, आपला विषय इथेच आपण थांबूया, वेळ झालेले आहे. तेव्हा आपल्या शिवशंभू मित्रमंडळ आणि मित्रमंडळाने तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. असंच कार्य आपल्याला करत राहायचे आणि सर्व मंडळी एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करू, अवघड धरू. सुपंथ हा चांगला प्रकल्प आहे. गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, काही का होईना, पण 5-10 मंडळी या ठिकाणी येतात, एकमेकांसमोर बसतात, उठतात, विचारांची देवाणघेवाण होते. हा सर्वात मोठा उत्सव आहे. त्याचप्रमाणे इथे माणसं माणसाला विसरून गरबा खेळतात. असं एकच हा उत्सव असा आहे की एक स्त्री एक पुरुष. महाराज खरं सांगतो तुम्हाला, गरब्याचा मूळ अर्थ असा आहे, पूर्वी टिपऱ्यांवर गरबा खेळला जायचा, हातामध्ये जी टिपरी असायची, पण स्त्री बरोबर पुरुषांनी टिपरी खेळायची. एक स्त्री एक पुरुष, जोड्या स्त्री पुरुषांच्या तेवढ्याच जोड्या स्त्रियांच्या. स्त्री आणि पुरुष म्हणजे स्त्रीने स्त्रीला विसरायचं, पुरुषाने पुरुषाला विसरायचं, म्हणजे आपण आपल्याला विसरून दांडिया खेळायचा. असा हा एकमेव उत्सव आहे. आणि या उत्सवात सगळ्यांनी सामोरी म्हणजे येऊन आणि काय करायचे, अगदी घाम फुटेपर्यंत नाचायचे, लक्षात का. आणि एवढं बोलून आपली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करत. ज्ञानेश्वर